आजचा व्हिडिओ मकर संक्रांतीच्या आनंदी वातावरणाशी जोडलेला आहे. महाराष्ट्रातील महिलांसाठी सरकार एका महत्त्वाच्या घोषणेच्या उंबरठ्यावर उभा आहे. राज्यातील ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र आहेत, त्यांच्यासाठी एक मोठी दिलासादायक बातमी लवकरच समोर येऊ शकते. लाडकी बहीण योजनाची रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला रोज अपडेट भेटत राहील. डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे हप्ते एकत्र देण्याची प्रक्रिया आता अधिकृत विभागांच्या पातळीवर पुढे सरकताना दिसते आहे. काही दिवसांपूर्वी हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने 75,248 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या होत्या. त्या मागण्यांना मंजुरी देखील मिळाली आणि त्यातील खर्चाच्या वाटपाला आता वित्त विभागाने हिरवा कंदील दाखवला आहे. वित्त विभागाच्या मंजुरीनंतर निधी ठरलेल्या प्रमाणानुसार वितरित करण्याचा मार्ग खुला झाला आहे. याच मंजूर निधीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 6,103 कोटी रुपयांची मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली होती. या तरतुदीमुळे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांपर्यंतचे हप्ते सुरळीत वितरित करण्यासाठी सरकारला बळ मिळणार होतं. नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यावेळी उपलब्ध निधीमधून फक्त काही भाग वितरित केला गेला होता आणि साधारण 60 ते 65% महिलांना त्याचा लाभ मिळाला. पण निधी कमी पडल्यामुळे अनेक पात्र महिला त्या लाभापासून वंचित राहिल्या होत्या. आता थकीत महिलांचे मानधन आणि डिसेंबर-जानेवारीचे हप्ते संक्रांतीच्या आधीच थेट बँक खात्यात जमा करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. ही योजना सातत्यपूर्ण स्वरूपाची असल्यामुळे निवडणूक आयोगाकडून थांबवली जाण्याची शक्यता कमी आहे. मात्र महानगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काही निर्बंध आले तर प्रक्रिया मंदावू शकते. पण जर कोणतीही अडचण आली नाही तर संक्रांतीपूर्वीच लाभार्थी महिलांच्या खात्यात दोन्ही हप्त्यांची रक्कम जमा होऊ शकते. लवकरच या हप्ते वितरणासाठी निधी मंजुरीचा अधिकृत सरकारी आदेश जारी होईल. आदेश समोर आल्यानंतर हप्ता जमा होण्याची निश्चित तारीखही स्पष्ट होईल आणि ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात सोप्या पद्धतीने पोहोचवू. हीच आजची महत्त्वाची आणि दिलासा देणारी अपडेट होती. मकर संक्रांतीच्या सणासोबत ही बातमी अनेक घरांमध्ये आनंद घेऊन येईल अशी अपेक्षा आहे. पुन्हा भेटू एका नव्या माहितीपूर्ण अपडेटसोबत. धन्यवाद.